नमस्कार, आपण पाहत आहात श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू यूट्यूब चॅनल. आज आहे 1 मार्च 2019. काल म्हणजेच 28 फेब्रुवारी 2019ला 10,000 शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू, जाहिरात निघाली आणि आता सध्या पवित्र पोर्टलवर ही फक्त संस्था चालकांना व काही अधिकाऱ्यांना याला ॲक्सेस आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार 2 मार्च 2019 पासून ही मेंबर लॉग इनलाही अवेलेबल होईल. एकंदरीत ही जी संख्या आहे ती फारच काय म्हणतो, जसं की आपण अपेक्षा करत होतो तेवढी मोठी संख्या नाही. आणि याच्यापूर्वी लावलेले आपण कट ऑफचे जे सगळे अंदाज आहेत ते जवळपास आता आपल्याला बासनात गुंडाळून ठेवावे लागतील, कारण निश्चितपणे त्यावेळेचे जे अंदाज काही लोकांनी वर्तवले होते ते 24,000 14,000 असे गृहीत धरून वर्तवण्यात आले होते आणि आता अगदीच हे 10,000 पर्यंत हा आकडा खाली आला. राज्यातील सुमारे 5,000 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याने रिक्त जागांची संख्या कमी झाली असं शासनाचं मत आहे. पण अतिरिक्त शिक्षकांची संख्या किती आहे हे पहिल्यापासूनच सर्वांना माहीत होतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की 24,000वरून 10,000वर येणे किंवा आता ह्याला हे पहिला टप्पा म्हणतायत खरं, पण गॉड नोज दुसरा टप्प्याचं काय आहे. पण दुसरा टप्पा तर आणखी कुठे चर्चेतही नाही. म्हणजे जर आपण असं गृहीत धरलं की 10,000 शिक्षकांची भरती होईल असं सुरुवातीला तरी वाटतंय, म्हणजे आता इथून पुढं नंतर कधीही भरती झाली तर तो नैसर्गिकपणे दुसरा टप्पाच मानला जाईल. पण ह्याला जोडून तो टप्पा आहे असं म्हणता नाही येणार आपल्याला, कारण पुढं 6 महिने वर्षभर गॅप पडेल असं दिसतंय बहुधा. आता काय करायचं आहे, जे सगळे TITच्या माध्यमातून हाय स्कोरर विद्यार्थी आहेत त्यांना माझं एक सरळ सांगणं आहे की एकदम टू द फोकस्ड राहा, एकदम फोकस्ड राहा. शिक्षक भरतीच्या सगळ्या अपडेटवर लक्ष ठेवा. निराशही होऊ नका, कारण निराशा होऊन आपल्याला काही करता येणार नाही. नक्की 10,000 लोक जेव्हा रिक्रुट होतील तेव्हा निश्चितपणे एक स्पेस निर्माण होईल. कधीही मित्रांनो लक्षात घ्या, ही जी एक्झिस्टिंग 10,000 लोक आहेत हे जेव्हा अचानक सर्व्हिसमध्ये जातील तेव्हा हे जिथे जे काही करतायत तिथे निश्चितपणे एक 10,000चा स्पेस निर्माण होईल. मग ते प्रायव्हेट क्लासेस असू द्या, प्रायव्हेट स्कूल्स असू द्या, होम ट्युशन्स असू द्या, अनेक ठिकाणी हा स्पेस आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे बाकीचे माझे भावी शिक्षक बांधव आहेत त्या सर्वांना कुठंतरी नक्की संधी मिळून जाईल आणि आपण दुसऱ्या टप्प्याबद्दलही थोडं सकारात्मक राहूया. मी तर सुरुवातीपासूनच म्हणतो आहे की आपण सर्व शिक्षक बांधव जे भावी शिक्षक आहेत, DED BED धारक आहेत, TIT करून नोकरीची वाट पाहत आहेत, त्या सगळ्या लोकांना माझं हेच सांगणं आहे की आपण एक होणं गरजेचं होतं, आपण एकत्र राहणं गरजेचं होतं आणि सरकारवर दबाव आणून जागा वाढवणंही आवश्यक होतं. ठीक आहे, पण 10,000 समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं जे म्हणतात की काहीतरी असणे हे काहीच नसण्यापेक्षा चांगलं असतं नेहमीच. चला, पण मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं, कमिट केलं की मी तुम्हाला काही प्रायव्हेट स्कूलच्या ॲडव्हर्टाईज माझ्या कम्युनिटी पेजवर निश्चित देईन. आता सध्या माझ्याकडे एक 10 ते 12 प्रायव्हेट स्कूलच्या ॲडव्हर्टाईज आहेत ज्या मी कम्युनिटी पोस्टवर फक्त हा विचार करून टाकत नाही आहे की जे पवित्र पोर्टलची जी भरती आहे त्याच्यावर ह्याचा परिणाम होऊ नये म्हणून, पण निश्चितपणे येत्या 2-3 दिवसात मी ते नक्की टाकेन. कुणाला पर्सनली हवं असतील तर तुम्ही मला मेल करा. मी त्या सर्व वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आलेल्या शिक्षक भरतीच्या प्रायव्हेट स्कूलमधल्या ज्या वॅकन्सीज आहेत त्याचंही तुम्हाला देईन, जेणेकरून मला असं वाटतं की आपण शिक्षक आहोत तर शिक्षक राहिलं पाहिजे. भले प्रायव्हेट स्कूलमध्ये असो, ट्युशनच्या माध्यमातून असो, क्लासेसच्या माध्यमातून असो, होम ट्युशनच्या माध्यमातून असो, ट्रेनिंगच्या माध्यमातून असो. शिक्षक जर तुम्ही हाडाचे शिक्षक असाल तर निश्चितपणे तुम्हाला येत्या 4-5 वर्षात चांगले दिवस येतील. आय जस्ट प्रे फॉर यू ऑल अँड मी तुमच्यासोबत नेहमीच आहे. पण जे माझे 10,000 बांधव या भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहेत, जे ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये जाणार आहेत, त्यांना माझ्याकडून, श्याम सरांकडून खूप खूप शुभेच्छा. मी या व्हिडिओमध्ये आय बटनमध्ये एक लिंक देतो आहे. आय बटनवर क्लिक केले की तुम्हाला एक प्लेलिस्ट येईल, त्याच्यामध्ये तब्बल 13 व्हिडिओ आहेत. हे 13 व्हिडिओ कशा संदर्भात आहेत तर फक्त मुलाखत कशी द्यावी
याच्या संदर्भात आहेत, काही डेमो संदर्भातही आहेत. तर मी तर असं म्हणतो की तुम्ही जे लोक टॉपमध्ये आहेत, ज्यांच्या शक्यता आहेत, त्यांनी फोकस्ड राहा, अभ्यास करा, होमवर्क करा, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. माझ्यासारखे आणखी 2-3 यूट्यूब चॅनल रेफर करा. तुमच्या आयुष्यात जे गुरु आहेत, जे तुमचे HOD होते वगैरे, त्यांच्या संपर्कात राहा. व्हॉट्सॲप थ्रू, फेसबुक थ्रू कनेक्टेड राहा. एकमेकांना माहिती शेअर करा. मी माझ्या यूट्यूब पेज माझ्या व्हिडिओखाली तुम्हाला कमेंट करायला तर फुल अथॉरिटी दिलेलीच आहे. शिवाय कालच्या जाहिराती संदर्भातली जी एक पोस्ट आहे, ती पोस्टही मी या व्हिडिओमध्ये फोटोरूपात टाकतो आहे. ऑलरेडी ती सगळ्यांना माहीत आहे की अनुसूचित जातीसाठी 1704 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2147 जागा आहेत, अनुसूचित जमाती पेसा यांच्यासाठी 525 आहेत, VJA 407 आहेत, NTB 240 आहेत, NTC 240 आहेत, NTD 199 आहेत, इतर IMAW असं आहे, हे काय बघायचं लॉंग फॉर्म 1712 आहेत, EWS 540 आहेत, SBC 209 आहेत, SEBC 1554 आहेत व सर्वसाधारण 924. असे एकूण 10,000ची ही बेरीज आहे. सगळीकडे ह्या बातम्या आहेत, तुम्हाला कळालं आहे. मी फक्त असं वाटलं की तुम्हा सर्वांना असं वाटू नये की मी व्हिडिओ का नाही बनवला या विषयावर, सो मी बनवतो आहे. त्याशिवाय मला तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा सल्ला हा द्यायचा आहे की तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करताना तुमचे सब्जेक्ट 60% क्वेश्चन तर बहुधा तुमच्या सब्जेक्टवरच विचारले जातील. जसं की तुमचा सब्जेक्ट कुठला, कोर सब्जेक्ट, त्याची डेफिनेशन काय, त्याचं लिटरेचर काय वगैरे अशा, तर त्याचीही तयारी करा. लवकरच मी सब्जेक्ट फोकस्ड काय प्रश्न विचारले जाऊ शकतात यावरचा एक व्हिडिओ घेऊन येत आहे. डेमो संदर्भात ऑलरेडी केलेत, आणखी काही करेन. त्याशिवाय आपल्याला काही पर्टिक्युलर विषयावर माझ्याकडून व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा. व बाकी काही नाही. ऑल द बेस्ट. आय प्रे फॉर युअर बेटर रिक्रुटमेंट प्रोसेस. आपण असे जस्ट प्रयत्न करूया की ही जी सगळी भरती होणार आहे ती निरपेक्ष होईल, फेअर होईल, त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही, अतिशय व्यवस्थितपणे आपण ह्याचा सामना करूया. त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, फाईल रेडी ठेवा. चला, मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. ऑल द बेस्ट.